गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत मलाई पनीर. त्यासाठी मी इकडे साहित्य घेतले आहे. एक कांदा घेतला आहे, एक शिमला मिरची आहे, थोडी काळी मिरची पावडर आहे, थोडा ओवा आहे, कोणी अजवाईन बोलतो, आम्ही ओवा बोलतो. थोडंसं इकडे मी अद्रक चॉपर करून घेतले बारीक. आता आपण स्टार्ट करू. तर आपण आधी अद्रक घालूया. अद्रक चांगलं तेलावरच्या मस्त करून घेऊ. आता आपण कांदा घालू, शिमला मिरची पण घालू. चांगलं असं थोडं अर्ध कच्चं पक्का करायचं, आपल्याला जास्त शिजवायचं नाही. बघू शकता मग त्याला थोडंसं हलवून व्यवस्थित घेतलेलं आहे. आता मी पनीर इकडे कापून घेतलं आहे. खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप मोठा पण नाही, अशा इतके इतके साईजचे करून आपल्याला हे पण फ्राय करून घ्यायचं. त्याला एकदा व्यवस्थित आपण असं हलवून घेऊ. जास्त पण नाही करायचं, नाही तर आपलं पनीर फुटतं. थोडंसं कच्चं पक्का असंच व्यवस्थित हलवायचं. व्यवस्थित त्याला असं खालीवर व्यवस्थित हळूहळू करून घ्यायचं. बघू शकता मी असं व्यवस्थित थोडंसं तेलावरती भाजून काढून घेतलंय. आता मी इकडे थोडंसं तेल घातलंय. तेलामध्ये थोडंसं हे टमाट्याचं हे केलेलं वाटण ते मी घालायचं. आपल्याला थोडंच घालायचं, जास्त नाही. आता तेलावरती हे चांगलं असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. आपल्याला चांगल्याला शिजवायचं आहे टमाटरच्या ग्रेव्हीला. मी याच्यात थोडीशी हळद पावडर घालते, थोडंसं इकडे लाल तिखट, आपल्याला जितकं हवं आहे तितकं. थोडंसं धना जिरा पावडर आहे, थोडीशी आपल्याला घालायची. मीठ पण आपण घालून घेऊ चवीनुसार. हो, खूप झटपट अशी बनणारी मुलांच्या टिफिनसाठी तर खूप भारी रेसिपी आहे ही. झटपट अशी, सकाळी कसं आपल्याला उठलं की टाईम नसतो, पण ही रेसिपी खूप सोपी आहे. आपण झटपट अशी बनवू शकतो मुलांच्या टिफिनसाठी. तुम्ही करून बघा. त्याला आपण मस्त असं एकजीव करून घेऊया. आता आपण यामध्येच हे जे आपण काढलेलं होतं थोडं तेलावरती हे करून, ते आपण याच्यात घालू. त्याला मस्त असं एकजीव करायचं. जास्त हे नाही तर मग पनीर फुटायची भीती असते. थोडंसं असं अलगत व्यवस्थित पूर्ण मसाला लागेपर्यंत हलवून घ्यायचा. आता मी याला 5 मिनिटासाठी वाफेवर ठेवते, मग नंतर आपण त्याच्यात मलाई टाकूया. आता 5 मिनिटासाठी मी झाकण बघू शकता. मस्त असं वाफेवर आपण 5 मिनिटाला चांगलं वाफवून घेतलेलं. खूप छान असं झालं आणि खूप छान झटपट रेसिपी आहे. टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आता मी यात थोडीशी कस्तुरी मेथी घालणार आहे. आपल्याला कस्तुरी मेथी मस्त अशी सोडून घ्यायची हातावरती आणि मासे क्रिस्पीसारखी व्यवस्थित टाकायची. आता बघू शकता मी इकडे अमूलचं मस्त अशी मलाई घेतली आहे. तर आता आपण याच्यावरती मलाई टाकणार आहोत. खूप छान असं होतं, तुम्ही करून बघा. तुम्हाला नाही आवडली मलाई तर नाही टाकणार, टाकली तरी चालेल. आम्हाला आवडते म्हणून आम्ही थोडीशी टाकतो, पण छान लागते मलाईने. टेस्ट पण छान येते आणि खूप छान लागते. दिसायलाही खूप छान असं दिसतं, बघू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि टिफिनसाठी एकदा तरी मुलांना नक्कीच बनवून बघा. थँक्यू सो मच. बाय.